बाबतीतून सर्वात श्रीमंत राष्ट्रापैकी ते एक राष्ट्र. किंवा आता आपण नेहमीच दुबईला जात असतो, डेझर्ट मध्ये समुद्र, जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या तिथं, सर्वात मोठे इंजिनिअरिंग तिथं, सर्वात मोठ्या बिल्डिंग तिथं. ही कल्पनाशक्ती असते, ही कमिटमेंट असते. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मात्र एकजे त्याच्या विरुद्ध वागायचं हे असून चालणार नाही. त्याच्यामुळे आपण पाठीमागे पुढे चाललो तर इतर राष्ट्र पुढे चाललेत. आपल्याला जर राष्ट्र म्हणून पुढे जायचं असेल, आपला देश स्ट्रॉंग बनवायचा असेल आणि कुणावरती अवलंबित्व कमी करायचं असेल तर आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग व्हावं लागेल. आणि ते स्ट्रॉंग होणं म्हणजे भारतातल्या समाजातल्या प्रत्येक नागरिकांना स्ट्रॉंग होणं आहे. एक व्यक्ती, एक पार्टी, एक समाज, एक घर, एक तालुका, एक जिल्हा मोठा झाला, स्ट्रॉंग झाला म्हणजे राष्ट्र स्ट्रॉंग होत नाही. प्रत्येकाने हे स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. ते कल्पनाशक्तीच्या माध्यमावरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या भविष्याला आणि भविष्यात घडणाऱ्या ज्या आपल्या पिढ्या आहेत त्यांना उजाळा देण्यासाठी, हे कर्तृत्व साध्य करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचा विचार करणं आणि कृती करणं भाग आहे. आणि म्हणून मग तसा जर विचार केला तर आणि तरच आपल्याला अपेक्षित असं शासन भेटेल, अपेक्षित असलं स्वराज्य आपण घडून आणू शकू. मग त्यावेळेस आपल्याला दुसऱ्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून बघण्याची गरज पडणार नाही. दुसऱ्या देशाचा राजकारण कसं चालतं, शासन करता हे बघण्याची गरज पडणार नाही. किंवा प्रत्येक वेळेस फक्त आपला पूर्वजांचा उदाहरण देण्याची गरज पडणार नाही. आपण स्वतः उदाहरण सारखे काम करूयात, आपण स्वतः उदाहरण होऊन या समाजाला पुढे नेऊया अशी अपेक्षा करतो. मला आज इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद.